नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आतापासूनच्या म्हणजे आज जो व्हिडिओ बनवणार आहेत आणि इथून पुढूनचे जे पण टाक्यांच्या संबंधी व्हिडिओ असतील तर ते आता आपले मटेरियल पासूनचे चालू होतात। म्हणजे जसं आता मटेरियल म्हणजे काय तर सिल्क धागा तर मटेरियलच आहे, पण याच्या पुढे आपण जे आपले बीड्स आहेत म्हणजे मणी आहेत, कट बीड्स आहेत, जरदोशी आहे, सिक्वेन्स आहे, हे जे टाके आहेत ते आता इथून पुढे आपण सुरुवात करणार आहेत। आणि आजच्या ज्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या बरेचसे डाऊट हे क्लिअर होणार आहेत, कारण बऱ्याच कमेंट पण अशा आलेल्या की आम्ही ज्यावेळेस काम करतो तर त्यावेळेस तुमच्या कपड्याचा धागा आहे तो त्या सुईला लागून येतो, तर त्याचं पण सोल्युशन मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। आणि परत सिल्क धाग्याचं पण मला असं कमेंट आलेली की तो तुटतो, तर त्या पण बाबतीचं थोडंसं नॉलेज तुम्हाला देते मी या व्हिडिओमध्ये। टाका तर नाही बनवून दाखवणार, पण काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगेल। आणि इथून पुढूनचे सर्व व्हिडिओ आता तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहेत, कारण हे काम ज्यावेळेस आरी काम करायचं असतं तर तुम्हाला हे टाके किंवा हे मटेरियल टाकून आपण जे काम करतो तर ते येणं गरजेचं आहे आणि ते कसं व्यवस्थित करायचं हे इथून पुढे तुम्हाला समजूनच येईल। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण। तर बघा, सर्वात पहिलं तर आपण सुरुवात कशी करणार आहे, तर हे आपले आहेत शुगर बीड्स। आता शुगर बीड्स तुमचे कोणत्याही साईजमध्ये असू शकतात किंवा कोणत्याही कलरमध्ये असू शकतात, सेम पद्धत असणार आहे लावण्याची। त्याच्यानंतरून आपण घेणार आहेत कट बीड्स। शुगर बीड्स आणि कट बीड्स मध्ये लावण्याचा काय फरक असतो हे पण तुम्हाला याच्यामध्ये दिसूनच येईल। त्याच्यानंतरून आले पाईप मनी, हे तुम्हाला दिसतात ते पाईप मनी। पाईप मनी झाल्याच्या नंतर बघा, हे आहे आपले 3 नंबर मोती आहेत हे। त्याच्यानंतरून हे आहेत 4 नंबर मोती। पहिलं तुम्ही मटेरियल बघा की आपण काय काय याच्यामध्ये यूज करणार आहे। त्याच्यानंतरून हे गव्हाच्या आकाराचे मोती। त्याच्यानंतरून तुम्ही बघता ही छोटीवाली सुरई आहे, हे तुम्हाला दिसत असेल बघा। सुरई हा प्रकारच वेगळा असतो, तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल बघा, बारीक मोती आहे पण तो एक पाण्याच्या थेंबासारखा आहे, याला सुरई बोलतात। याच्यामध्ये तुम्हाला मोती कलर मध्ये पण भेटतात, गोल्डन मध्ये पण असतो, अँटिक मध्ये पण असतो। तर हे आहेत सुरई। जसं आपण ती गोल्डन मध्ये बघितली तसंच ही मोती मध्ये बघा, ही आहे मोती मधली सुरई। आणि ही थोडी मोठी साईज आहे सुरईचीच, तर ती ही आहे बघा। तर या पद्धतीने सुरईची साईज पण असू शकते आणि तुम्हाला थोडेसे कलर चेंज मध्ये पण मिळू शकते। त्याच्यानंतरून आले बघा आपण हे 2 नंबर मोती आहेत, हे तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये मग तुम्हाला गोल्डन कलरचे पण छोटी साईज भेटू शकते। तर हे मटेरियल आहे। तर आता हे जेवढं पण मी तुम्हाला आताच्या याच्यामध्ये मटेरियल दाखवलेलं आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जर तुम्हाला आरी काम बेसिक पासून सुरुवात करायची असेल त्यावेळेस। तर आता आपण सगळ्यात पहिले बघा शुगर बीड्स लावून घेणार आहेत। आता याच्यात तुमचे काय काय डाऊट क्लिअर होतात तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता। ज्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवते तर त्याच्यातून तुम्हाला काय मदत झाली हे पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा। आता त्याच्यासाठी बघा मी हा 432 नंबर जरी घेते। तुमच्याकडे ही जरी जर नसेल तर तुम्ही आपला मशीनचा धागा आहे तो पण घेऊ शकता, पण मला सुरुवातीपासूनच या जरीची सवय आहे तर त्याच्यामुळे मी ही जरीच वापरते जास्त करून। जर माझ्याकडे नसेलच त्याच वेळेस मी आपला जो मशीनचा धागा आहे तो यूज करते। तर बघा मी ही दयालजीची 432 नंबर जरी घेतलेली आहे। तर हे बघा, आता आपण शुगर बीड्स आपल्या सुईमध्ये घेतलेले आहेत। जसं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण शुगर बीड्स साठी कोणती सुई वापरायची किंवा तुमच्या शुगर बीड जर जात नसतील सुईमध्ये तर ती कोणती सुई वापरायची याची पूर्ण डिटेल दिलेली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर तुम्ही नक्की तिथे जाऊन तो व्हिडिओ समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पण काय अडचण आली तर ती तुमची निघून जाईल। तर आता आपण सुईमध्ये मणी घेतलेले आहेत बघा। आता लावायची पद्धत कशी असते बघा, तुम्हाला दाखवते।
सर्वात पहिले तर आपण एक टाका काढला, एक एक्स्ट्रा टाका काढला मागे, की जेणेकरून आपली तिथे गाठ फिक्स व्हावी याच्यासाठी. आता ज्यावेळेस शुगर बीट्स असतात आणि जर तुम्ही नवीनच असतील तर सर्वात पहिलं काय करायचं, आपण एक एक मणी टाकायचा आणि त्याला गाठ मारून एक एक मणी टाकायचा आणि सुईवरती काढायची. त्याच्यामुळे काय होणार, तुमच्या हाताला सवय लागणार. हे बघा, एक एक मणी. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की मी ज्यावेळेस मणी टाकते आणि ज्यावेळेस मी सुईवरती काढते तर तुम्हाला जमत नाही आहे वरतून सुई काढायला, वरती सुई काढायला. तर त्यावेळेस काय करायचं, थोडासा लूज टाका ठेवून, हे शिकण्यापुरतंच थोडासा लूज टाका ठेवून पुढे सुई टाकायची आणि सुई तुमची ऑटोमॅटिकली बघा एकदम इझीमध्ये तुमची बाहेर निघणार. एकदम तुम्ही जवळून घ्यायला जर घेतलं तर तुमचा तिथून टाका बाहेर नाही निघणार. त्याच्यामुळे काय करायचं, सुई खाली घातली, वरती आली थोडीशी, की फक्त एक मागे टर्न करायचा आणि पुढे करायचं. आणि जर तुम्हाला जवळूनच घेता येत असेल तर तुम्ही जवळून घ्या, पण जर समजा तुम्हाला जवळून नाही घेता येत असेल तर थोडा लूज टाका ठेवा. सुरुवातीला फक्त लक्षात ठेवा आणि टाका काढा. याच्याने काय होणार, तो तुमचा मणी आहे तो लूज बसणार आणि तुमची सुई एकदम आराम के साथ मध्ये त्याच्यातून बाहेर येणार. तर या पद्धतीने बघा हे शुगर बीट्स तुम्ही लावू शकता. आणि आता बऱ्याच जणींना कमेंट पण केलेल्या की काय की मी ज्यावेळेस काम करते तर त्यावेळेस माझ्या सुईमध्ये कपडा आहे तो अटकतो किंवा कपड्याचा धागा आहे तो अटकतो. तर त्याचं काय असतं, ज्यावेळेस आता तुम्ही काम करता आहे तर तुम्ही काय करता, तुम्ही सुई फिरवण्यापेक्षा काय करता, तुम्ही हात फिरवता. तर मी तुम्हाला दाखवते आता ही मी सुई मणी टाकला खाली, सुई गेली बघा खालती, वरती आली. आता मी सुई फिरवण्यापेक्षा मी काय करेन, माझा हात असे फिरवले, बरोबर. मग या हात फिरवण्याने काय होतं, तुमची जी सुई आहे ती तिथून म्हणजे जशी फिरायला पाहिजे तशी न फिरता एकदम वळून फिरते आणि त्याच्यामुळे पण तुमच्या त्या सुईमध्ये कपडा अटकतो. आता जर समजा तुम्ही जर काम करत असतील तर मी काय सांगते हे तुम्हाला बरोबर समजेल की तुम्ही हात फिरवताय का सुई फिरवताय हे तुमच्या लक्षात येईल. आता मी जर काम करते तर तुम्ही बघू शकता की मी जिथं सुई घातली तिथून मी फक्त एक सुईला टर्न करते मागे पुढे, ना माझा हात हलतोय ना माझं म्हणजे कुठेच मुवमेंट होत नाही फक्त बोटांशिवाय. का तर फक्त बोटांना इथे हलवण्यासाठी मी फक्त यूज करते बघा सुईला. सुई खालती घातली, मागे पुढे, याच्या व्यतिरिक्त माझं कुठेही हात हलत नाही. तुम्ही काय करता, तुमच्या हाताला तुम्ही वळण देता या पद्धतीने. त्याच्यामुळे काय होतं की तो जो कपडा आहे तो तुमच्या सुईमध्ये बरोबर वरतीच्या टोकामध्ये फसला जाणार. हा एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकतो. तर हे झाले शुगर बीट्स लावून. आपण इथे आता टाका मारून घेऊया. हे झालं तुमचं सुरुवातीच्या शिकण्याच्या टायमाचं काम. आता ज्यावेळेस तुम्हाला जमायला लागलेलं आहे काम, तर त्यावेळेस आता काय करणार आपण, एक टाका एक्स्ट्रा. तर त्यावेळेस तुम्ही शुगर बीट्सचे 2-2 मणी टाकून काम करू शकता या पद्धतीने. आणि सुई कधीही तुमची वाकडी झाली नाही पाहिजे, तुमची सुई ही सरळच असली पाहिजे जी या पद्धतीने आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी दिसते, म्हणजे वाकडी जर दिसत असेल तर तशी नाहीये. माझी सुई ही सरळच आहे ज्यावेळेस मी काम करते त्यावेळेस. हे बघा या पद्धतीने फक्त सुई वरती आली, मागे फिरवा, वरती आली, मागे फिरवा, वरती आली, मागे फिरवा. आणि तुम्ही ज्यावेळेस शुगर बीट्सचं काम करणार आहेत तर त्यावेळेस तुम्हाला 2-2 मणी टाकूनच काम करायचं असतं. 3 मणी कधी टाकू नका. एखादा चुकून पडला तर ठीक आहे, पण 3च मणी टाकून काम अजिबात करायचं नाही. कारण 3 मणी जर टाकून काम केलं तर तुमचा टाका लूज पडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही 2 मणी टाकूनच हे काम करायचं. आणि 2 टाकून करायचं असेल तर ठीक आहे, ना तर 1 टाकून पण तुम्ही काम करू शकता जर तुम्हाला अजून फिनिशिंगनं आणि अजून टाईटमध्ये काम पाहिजे असेल तर. या पद्धतीने बघा हे शुगर बीट्सचं आपलं काम झालेलं आहे. आता याच्यानंतरून आपण कट बीट्स घेणार आहेत. आता तुम्हाला कट बीट्स मध्ये पण सांगते, कलर तुम्हाला वेगळे मिळणार, याच्यापेक्षा थोडीशी साईज पण मोठी मिळणार. तर जी पण साईज असेल किंवा कट बीट्सचा जो पण प्रकार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मी कसं जसं शुगर बीट्सचं बोलली की तुम्ही 2-2 फेकूनच काम करायचंय, पण या कट बीट्स मध्ये तुम्हाला सिंगलच कट बीट्स फेकून काम करायचंय या पद्धतीने. हे बघा
सिंगल सिंगल का टाकायचं आहे, तर कटबीट्सचं डबल डबल टाकून जर काम केलं तर त्याची फिनिशिंग एवढी चांगली दिसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सिंगल सिंगल टाकूनच हे काम करायचं आहे. हे बघा. आणि मी मगाशी जसं बोलली तसं तुम्ही सुईवरती येते त्यावेळेस फक्त सुईला टर्न करा, हाताला टर्न करू नका. तुम्ही जर हाताला टर्न करून जर सुईवरती काढायचा प्रयत्न केला तर तुमच्या सुईमध्ये 100% कपडा अटकला जाणार. सवय लागली असेल तर तो वेगळा विषय आहे, पण जर तुम्ही नवीनच शिकत असतील आणि जेवढी जास्त तुम्ही सुईला झोपवून काम करणार मागे पुढे आजूबाजूला, तेवढं तुमचा तो धागा त्याच्यामध्ये अटकला जाणार. एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमचं ज्यावेळेस काम करता तुम्ही तर त्यावेळेस तुमची सुई ही सरळच असावी. सरळ असण्याने तुमचे बरेचसे ज्या चुका होतात त्या होत नाहीयेत. तर हे लक्षात घ्या. तर या पद्धतीने बघा हे कटबीट्स आपण लावून घेतलेले आहेत आणि एकदम फिटमध्ये बसतात. तर आता मी तुम्हाला डबल लाईन पण दाखवते. डबल कटबीट्स घेऊन कसं टाकायचं ते पण दाखवते. तर हे बघा या पद्धतीने. या पद्धतीत काय होतं हे पण तुम्ही आता बघा. तर हे तुम्हाला दिसलं असेल की आपलं काही ठिकाणी जवळ जवळ आले, काही ठिकाणी गॅप झालाय, काही ठिकाणी परत जवळ आले, परत गॅप आलाय. या पद्धतीचं येतं. पण सिंगल सिंगल जर तुम्ही टाकत असतील तर तुमचं बरेचसे गॅप असले ना तरी पण ते एक दिसायला चांगलं दिसून येतं. तर त्याच्यामुळे जेवढे पण कटबीट्स असतील कुठल्याही साईजचे कुठल्याही कलरचे तर तुम्ही सिंगल सिंगलच टाकायचे. ही सवय पहिल्यापासून लावून ठेवा. डबल याचं टाकणं टाळाच तुम्ही, कारण डबल कधी कटबीट्स टाकले नाही जाते. तर त्याच्यामुळे आता याच्यात अजून एक काय तुमचा प्रॉब्लेम येणार बघा. तर ज्यावेळेस तुम्ही हे कटबीट्सचं काम करणार तर त्यावेळेस काय होतं, तुम्ही आता नवीन शिकत असतील, तुम्ही हे कटबीट्सचं काम करणार तर तुम्ही एकदम जवळून त्याच्या टाका काढणार, बरोबर. तर जेवढं जवळून तुम्ही टाका काढणार तेवढं तुमचा धागा खराब होण्याचे चान्सेस जास्त असणार आणि तुमच्या धाग्याचे धागे निघायला सुरुवात होतं आणि तो धागा लवकर तुटला पण जातो. तर हे लक्षात घ्यायचे, कारण जेवढं तुम्ही जवळ जवळ घेणार. आता तुम्ही स्वतः करत असतील तर तुम्हाला ते जाणवतच असेल मी काय सांगते. हे बघा, इथून असं जवळून घेताना तुमचं इथे सुई लागली जाणार, बरोबर अशी. तर ती सुई लागल्याच्या नंतरून तुमचा टाका पण खेचताना तुम्हाला त्रास होणार. त्या नादामध्ये तुमचा धागा हा बऱ्याच वेळा तुटला जाणार. हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे हात अलगद खालूनचा ठेवायचा. सुई ज्यावेळेस वरती येते त्यावेळेस अलगदच तिला मागे पुढून पुढे करायची. त्या हिशोबाने ज्यावेळेस करणार त्यावेळेस तुमचा टाका तिथे अटकणार पण नाही आणि तो खराब पण होणार नाही. तर ही काळजी घ्यायची. आता हे झालं आपलं कटबीट्सचं. इथे आपण गाठ मारून घेऊया. आता कटबीट झाल्याच्या नंतरून आपण आले पाईप मनीकडे. तर तुम्हाला हे पाईप मनी दिसतात बघा. आता हे पाईप मनी लावताना आपल्याला काय करावं लागतं, तर त्याला सिंगल सिंगलच उचलावं लागतं या पद्धतीने. कारण हे ना माळीमध्ये येतात ना आपण शुगर बीट्स कट बीट्स उचलतो तसं याला उचलावं लागतं. याला उचलावं लागतं सिंगल सिंगल, जे मी आता उचलते. हे बघा, जेवढे तुमच्या सुईमध्ये बसतात किंवा जेवढे तुम्हाला कम्फर्टेबल आहेत तेवढे तुम्ही उचला आणि कामाला सुरुवात करा. आता हे टाकताना तुम्हाला एक एकच टाकायचं आहे. याच्यामध्ये तर कंपल्सरी एक एक आहे. एक टाकला, टाका काढला, दुसरा टाकला, टाका काढला, परत तिसरा टाका काढला, चौथा टाका. याच पद्धतीने आपण पूर्णच्या पूर्ण पाईप मनी लावून घेणार आहेत. आणि याच्याने काम पण बघा फास्ट होतं, कारण या मण्यांची साईज मोठी असते. तर त्याच्यामुळे हे टाके लवकर टाकायला जमतात आणि याचं काम पण खूप छान दिसतं. हे बघा, या पद्धतीने हे पाईप मनी आपण टाकू शकतो, बरोबर. इथे आता आपण गाठ मारून घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला जसं कटबीट्सला प्रॉब्लेम आला तोच येऊ शकतो. जास्त जवळून जर घेणार तर धागा त्याला घासला जाणार, घासल्यामुळे धाग्याचे धागे निघणार आणि तो तुटला जाणार. तर काळजी घ्यायची की त्याला जास्त खेटून नाही काढायचा. थोडासा नख एकदम किंचितसा पुढे घेऊन मग त्याला टर्न करून घ्यायचं सुईला.
आता बघा आपले हे तर शुगर बीड्स, कट बीड्स, पाईप मनी झाले. आता त्याच्यानंतरून आपण आले मोतीकडे. आता हे माळीमध्ये मोती येतात. हे तुम्हाला दिसतच असेल की या पद्धतीची ह्या माळी असतात. या माळीमध्ये मोती येतात. त्याच्या कुठलाही एक माळीचा एक धागा तोडून घ्यायचा आणि ही तोडून घेतल्याच्या नंतरून आपण काय करणार आहेत, आपल्या बोटावरती ना याला ठेवून घेणार आहेत. बरोबर, हे अशा पद्धतीने ठेवून घेणार आहेत. आपली जी सुई आहे ती सुई घेणार आणि ह्या मनीमध्ये आपण डायरेक्ट घालून घेणार. बघितलं, तुम्हाला जेवढ्या हाताला कम्फर्टेबल आहेत तेवढे मनी त्या सुईमध्ये टाकून घ्यायचे आणि तो धागा खेचून काढायचा. याच्यामुळे तुम्हाला एक एक टिपत बसायची जरूरत पडणार नाही. तर हे धागे घेतले. आता हे लावताना काय याची काळजी घ्यायची, तर हे लावताना तुम्हाला सिंगल सिंगल मनीच फेकायचे आहेत कंपल्सरी. याच्यामध्ये तुम्ही 2-2 मनी टाकायचेच नाहीत. 2-2 मनी जर याला चिकटवून आले तर त्याला बाजूला काढून टाका, कारण 2-2 मनी टाकून ते काम खराब होतं आणि तो लूज पण पडतो टाका. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सिंगलमध्येच टाकायचंय आणि सिंगलमध्ये पण हे काम फास्टच होतं. बघा, परत बघा, आपण धागा पकडला, सुईला आतमध्ये घातला, जेवढे तुमच्या हाताला कम्फर्टेबल आहेत तेवढे त्याच्यामध्ये मनी घेतले आणि आपलं कामाला सुरुवात केली. याच्या व्यतिरिक्त अजून पण तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा कमेंटमध्ये. तर हे झालं 3 नंबर मोती. आता त्याच्यानंतरून येतो आपला 4 नंबर मोती. तर हे पण आहेत, हे पण आहेत. कलर वेगवेगळे असू शकतात. बघा, हे पण भरण्याची पद्धत बघा सेम आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपण काय करतील, एक टाका एक्स्ट्रा पुढे. हे बघा, एक एक सिंगल आपण टाकणार आहे. आता इथे तुम्ही बघा, हे बघा, हे कसे झाले, जॉईंट आले. बघितलं, हे जॉईंट आहे. आता हे तुम्ही डायरेक्ट जर टाकला तर तुमचा टाका किती लूज पडणार त्याच्यामध्ये. बरोबर, तर त्याच्यामुळे असे जर जॉईंट आले तर तुम्हाला ते काढूनच टाकायचे आहेत, ते घ्यायचे नाहीत. किंवा जर घ्यायचेच असतील तर तुम्हाला याला सेपरेट करायचंय या पद्धतीने. हे बघा, नखाने याला तोडून काढायचं आणि सेपरेट करायचं. जर ते तुटतच नसेल तर त्याला डायरेक्ट तुम्ही काढूनच टाका. पण 3 एक साथ 2 एक साथ असे लावू नका, कारण याच्या साईज मोठ्या असतात. मग ज्यावेळेस तुम्ही एकमेकांच्या जवळ जर ते लावायला घेतलं तर ते ना लूज पडतं. जर एकामागे एक जर असे चिटकलेले जर येतील मनी तर मग ते काय होणार, लूज पडणार. मग त्याच्यामुळे तुम्ही ते जे मनी आहेत एक तर तोडा आणि नाही तुटत असेल तर त्याला काढून टाका. तर हे बघा, या पद्धतीने आपले हे 4 नंबर मोती पण इथे लावून झालेले आहेत. इथे गाठ मारा असे. आता त्याच्यानंतरून आपण घेतील गव्हाच्या आकाराचे मणी. बघा, आता गव्हाच्या आकाराचे ही मण्यांची भरण्याची पद्धत बाकी माळींमधली सेम असते. हा, याच पद्धतीने भरायचे तुम्ही पण. हे बघा, हे भरले. आता याला पण सिंगल सिंगलच. हे कधीच मनी डबल टाकायचे नाही. डबल टाकलं तर तुमचं कामाची फिनिशिंग निघून जाणार. आणि मी मागे जसं सांगितलं तसं जर डबल आलं तर त्याला तुम्ही सिंगल करा नखानी तोडून. तर हे बघा, आणि मी किती जवळ घेते तुम्हाला बघितलं असेल. एक टाकला, त्याला मागे घेऊन जवळ घेतलंय. त्याच्यामध्ये गॅप नाही मी दिसून देत. बरोबर, तर याच पद्धतीने हे मोठे मणी लावायचे असतात. हे बघा, टाकला, टाका बरोबर जवळून, इथे गाठ. हे बघा, आले आपले हे गव्हाच्या आकाराचे मोती. तर ज्या पद्धतीने आपण 3 नंबर 4 नंबर मोती लावले त्याच पद्धतीने आपण हे 2 नंबर पण मोती लावू शकता. आता तेच रिपीट करण्याला तर काय अर्थ नाही, पण तुम्हाला कसं लावायचं हे तर दाखवलं, माळीतून कसं काढायचं हे पण दाखवलं. आता त्याच्यानंतरून सुरई येते बघा. तर ही आहे मोतीवाली सुरई. तर हे तुम्हाला दाखवते की कसं लावायची, कारण याचा शेप असतो तर त्या शेपनुसारच तिला व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे. कारण याच्यामध्ये पण ते काही उलटे सुलटे पण असतात, तर ते तुम्ही बघून घ्या. तर आता बघा, ही माझी डबलवाली सुरई आहे. तर मी हिला काय करते, काढून टाकते, कारण ही तुटली नाही जात लवकर, काही असतात त्या. आता सुरई लावतानाच बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की सगळ्याची आहेत ती एक बाजूलाच त्याचे तोंड आलेले आहेत. तर आता मी याच्यातलं काढून मी तुम्हाला दाखवते की कसे आले पाहिजे सुरई. तर हे बघा,
सुरई लावतानाही शेप त्याचा जो ओव्हल सारखा आहे तो वरच्या बाजूला आला पाहिजे आणि जो बारीकवाला आहे तो खालच्या बाजूला आला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी या पद्धतीने बघा सुरई घेते, इथे लावली. बरोबर, कारण आपण अशी उलटी तर नाही लावत. आता मी तुम्हाला इथे उलटी दाखवते लावून. आपण अशी उलटी तर नाही लावत. बरोबर, ज्यावेळेस आपण एखादी बुट्टी वगैरे बनवतो तर त्यावेळेस वरती खालती साईडला बाजूला या बाजूला असेल तर ते आपण या पद्धतीने लावतो. पण ज्यावेळेस तुम्हाला एखादी लाईनच बनवायची असेल तर सुरई लावायची पद्धत ही आहे जशी आता मी लावत आहे. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घ्यायच्या. हे बघा, या पद्धतीने ही सुरई कशी सरळ पण दिसते त्यामुळे. तर हे बघा, या पद्धतीने आपण ही सुरई कंप्लीट करून घेऊया. या सुरईचे पण खूप सुंदर अशा डिझाईन बनतात. हे बघा, जसं मी तुम्हाला बोलले, तुमचा कपडा जर अटकत असेल तर तो कपडा तुमचा कशाने अटकतो हे तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने आपण ही सुरई पण कंप्लीट केलेली आहे. आता ह्या सुरईच्या नंतरून जसं आता आपण ही छोटीवाली सुरई लावली, सेम गोल्डन कलरची सुरई पण आपण त्याच पद्धतीने लावणार आहेत. तर हे बघा, हे झाले आपले टाके. आता मी तुम्हाला सांगते की सिल्क धाग्याचं कसं असतं. तर आता मी तुम्हाला जसं सुरुवातीला बोलली की मी तुम्हाला एक डाऊट म्हणजे क्लिअर करते की जे सिल्क धाग्याचं आहे ते. तर सिल्क धाग्याचे डाऊट ज्यांना आहे तर त्यांनी हा पॉइंट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आता मी बघा दोन सिल्कचे धागे आहेत ते मी घेतलेले आहेत. आता तुमचा प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही बोलतात की ज्यावेळेस मी धागा वरती काढते तर तो एक तर तुटतो नाही तर तो खराब होतो. तर मी तुम्हाला मागे पण काय सांगितलेलं की ज्यावेळेस सिल्कचा धागा असतो तर त्यावेळेस काय करायचंय, जो पण तुमचा धागा आहे दोन्ही त्याला थोडंसं व्यवस्थित हातात घ्या. हातात घेतल्याच्या नंतर तुमची ज्यावेळेस सुई खाली जाऊन तो धागा गुंडाळला जातो. आता पहिला टाका तुमचा एकदम इझीमध्ये निघणार, बरोबर, पण ज्यावेळेस दुसरा, तर हे बघा तुमचा धागा का तुटतो तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही सुई खाली घालता आणि वरती खेचण्याचा टाइम येतो तर तुम्ही खालचा धागा हा टाईट पकडता आणि सुईच्या इथून येत नाही म्हणून सुईला जास्त असं हलवता. हलवून तो धागा वरती काढण्याचा प्रयत्न करता आणि वरती खेचताना पण तुमचा खालचा टाका हा जास्त टाईटमध्ये निघतो आणि तुम्ही त्याला खेचत घेण्याचा प्रयत्न करता. तर हे कारण असतं की तुमचा सुईमध्ये धागा वरती येताना तुटतो. आणि जर कपड्याचा जर सवाल झाला की कपडा पण त्याच्या जोडीला येतं तर तुम्हाला सुई मी नेहमीच सांगते सरळ ठेवा, फक्त मागे फिरवा, पुढे करा, खाली मागे फिरवा, पुढे करा. आता तुम्ही बघितलं की मागे पुढे करताना एक टाका माझा सुटलेला आहे, बरोबर. या पद्धतीने तुमचं पण होतं. हे कधीतरी होऊ शकतं, पण सारखं झालं तर एक काय करायचं, खालचे जे दोन धागे असतात ना तर त्यांना त्याच हातामध्ये थोडंसं असं गुंडाळून घ्यायचं. अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने ना तिथे थोडंसं असं गुंडाळल्यासारखं करायचं. याच्याने काय होणार, तुमचे दोन्ही पण धागे आहेत ते एकमेकांबरोबर असणार आणि तुमचे हे बघा धागेमध्ये वरती दोन्ही पण येणार. आता हे बघा या पद्धतीने, बरोबर. तर हे झालं तुमचं सिल्क धाग्याचं सोल्युशन. तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचं काहीही डाऊट असेल तर कमेंट करा. कमेंटला जरी उत्तर नसेल तरी तुमच्या कमेंटला सोल्युशन मात्र दिलं जाईल, जे पण तुमचा काय प्रॉब्लेम असेल त्याला. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.